नमस्कार, मी सौरभ कोरटकर. महाराष्ट्र प्राइम टाइम मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. बुलेटिनची सुरुवात आत्ताच्या एका मोठ्या बातमीने. मुंब्र्यात बाबाजी पाटील शाळेत मतदानासाठी प्रचंड गर्दी जमली आहे. मतदानासाठी होत असलेल्या दिरंगाईमुळे लोकांची गर्दी होते आहे. नाशिकच्या बीडी भालेकर विद्यालयात सुद्धा मतदानासाठी गर्दी बघायला मिळते आहे. मतदान केंद्रावर मतदारांच्या लांबच लांब रांगा बघायला मिळत आहेत. मतदारांना असुविधा होत असल्याच्या तक्रारी आहेत. मतदान प्रक्रिया संथ गतीने होत असल्याचा देखील आरोप केला जातोय. मुंब्र्यात बाबाजी पाटील शाळेत काही वेळापूर्वी जितेंद्र आव्हाड हे सुद्धा पोहोचले होते आणि त्यांनी प्रशासनाला, निवडणूक आयोगाला याबद्दल जाब सुद्धा विचारला होता. तर ही स्थिती नाशिकच्या बीडी भालेकर मतदान केंद्रात सुद्धा बघायला मिळते आहे. मतदान केंद्रावरच्या या लांब रांगा आपण बघतोय. याबद्दल आणखी माहिती घेऊया. नाशिकमधून आपले प्रतिनिधी चंदन आपल्या सोबत आहेत. चंदन, काय स्थिती आहे नाशिकमध्ये आता? नाशिकच्या बीडी भालेकर मैदान या ठिकाणी सध्या मी उभा आहे आणि या केंद्रावर आपण बघतोय की प्रचंड लांब रांगा ज्या आहेत त्या मतदारांच्या या ठिकाणी लागलेल्या आहेत. खरं तर मतदानाची प्रक्रिया सकाळी 7 वाजल्यापासून सुरू झाली असली तरी या ठिकाणी लांबच लांब रांगा ज्या आहेत त्या अद्याप देखील या ठिकाणी दिसून येत आहेत. अगदी शेवटचे जवळपास 20 मिनिटं राहिलेत, अर्धा तास राहिलेला आहे मतदान संपायला. मात्र अजूनही जे इथले मतदार आहेत ते मोठ्या संख्येने या ठिकाणी मतदान केंद्रांवर येत आहेत. खरं तर नाशिकचं बीडी भालेकर मैदान जे आहे ते याच गोष्टीसाठी प्रसिद्ध आहे. शेवटच्या 1 तासामध्ये ऐतिहासिक रेकॉर्ड ब्रेक अशा पद्धतीचं मतदान जे आहे ते या बीडी भालेकर मैदानावर प्रत्येक वर्षी होत असतं आणि तशीच काहीशी परिस्थिती जी आहे ती आज देखील बघायला मिळते. अर्थात असं जरी असलं तरी अनेक ठिकाणी मतदान केंद्रांवर यंत्रणा जी आहे ती या ठिकाणी बिघडल्याचं बघायला मिळालं. काही ठिकाणी ईव्हीएम मशीन्स जे आहेत ते बिघडले होते. नाशिकच्या सिडको परिसरातल्या रायगड चौकामध्ये देखील अशाच घटना ज्या आहेत त्या समोर आल्या आणि त्याच्यामुळे अनेक तास जे आहेत ते मतदारांना या ठिकाणी. चंदन, मी तुम्हाला थोडंसं थांबवतो. मुंब्र्यातून आपले प्रतिनिधी गणेश थोरात आता आपल्या सोबत आहेत. गणेश, मुंब्र्यामध्ये आता काय स्थिती आहे? बाबाजी पाटील मतदान केंद्रात प्रक्रिया सुरळीत झाली आहे का? नक्कीच सागर, सध्या आता बालाजी पाटील विद्या मंदिर या ठिकाणी मोठी रांग लागलेली आहे. मुंब्रा हा मतदारसंघ आहे. याच मुंब्रामध्ये बघायला गेलं गेल्या 2 ते 3 तासापासून म्हणजे मशीन आहे, ईव्हीएम मशीन आहे, ते पूर्णतः संत गतीने सुरू आहे. त्यासाठी या आमदार भागातले जे जितेंद्र आव्हाड त्यांनी देखील या ठिकाणी पाहणी केली. त्यांनी देखील अधिकाऱ्यांना जाब विचारला. मात्र आता 6ची वेळ जी आहे ते संपवण्यात येणार आहे. अर्धा तास राहिलेला आहे. मात्र या ठिकाणी कशा प्रकारे आता मतदान होईल हे देखील पाहणं गरजेचं राहणार. मात्र या ठिकाणी मोठी रांग या ठिकाणी आहे. ज्येष्ठ नागरिक असतील त्या ठिकाणी देखील रांगेत आहेत. महिला देखील मोठ्या प्रमाणात रांगेत आहेत. हा मुंब्रा जो आहे तो मोठा मुस्लिम बहुमूल्य मानला जातो. या ठिकाणी मोठ्या संख्येने आता मतदान करण्यासाठी वेळ जरी लागला तरी आम्ही या ठिकाणी मतदान करूनच जाऊ असं देखील म्हणलंय. मात्र इथं तांत्रिक बाब गेल्या सकाळपासून सुरू आहे. मात्र या ठिकाणची तांत्रिक बाब लक्षात त्या अधिकाऱ्यांना दिलेली आहे. मात्र अधिकाऱ्यांनी याबाबत आता कुठलंही पाऊल उचललं नाही. गेल्या 2 ते 3 तासापासून प्रत्येक व्यक्ती जे ते एकाच जागेवरती उभी आहे आणि या ठिकाणी खुर्च्यांची असेल, बसण्याची असेल, पाण्याची असेल, पंख्याची अशी कुठलीच सुविधा या ठिकाणी नसल्यामुळे नागरिक संतप्त झाले, मतदार संतप्त झाले. मात्र या ठिकाणी भलेही 10 वाजतील मात्र आम्ही आमचा मतदानाचा हक्क बजावूनच जाणार असं मुंब्र्यातील नागरिक म्हणत आहे. त्यामुळे नक्कीच या ठिकाणी. ठीक आहे गणेश, धन्यवाद या माहितीबद्दल.